लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक. आटपाडीतील त्या नवविवाहितेस अटक. 1,41,000चा ऐवज लंपास. 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. आटपाडी तालुक्यात लग्नाच्या आमिषाने विश्वास संपादन करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नवविवाहित महिलेने एजंटच्या मदतीने पलायन करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संबंधित नवविवाहिता वर्षा संभाजी शेवाळे राहणार विजयनगर, कराड, जिल्हा सातारा हिला अटक करण्यात आली असून एजंट सचिन हनुमंत बाबर राहणार देवापूर, तालुका मान, जिल्हा सातारा हा अद्याप फरार आहे आणि ही घटना 20 ते 25 मार्च 2026 या कालावधीत घडली आहे. संशयितांनी संगनमताने कट रचून वर्षा हिने फिर्यादीशी लग्न केले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने दागिने, मोबाईल, कपडे आणि 21,000 रुपये रोख असा एकूण 1,41,415 रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले. त्याशिवाय फिर्यादीच्या घरातून सुमारे 2,30,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले. लग्नाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करण्याचा संशयितांचा हेतू असल्याने प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वर्षा शेवाळे या महिलेस अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने तिला 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि या घटनेप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 316(2), 305(अ), 305 अन्वयी गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत. फरारी सचिन बाबर याचा शोध सुरू आहे. दरम्यान अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.